ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता अश्विन हा अस्मिताला म्हणतो की हे अस्मिता कटी पतंगसारखी फकडे इकडून तिकडं फिरत असते आणि मिरवत असते. काहीही कामात अजिबात ती मदत करत नाहीये. कल्पना म्हणते की मी कशी अस्मिताला अशी मोकळी सोडील. अस्मिता आतमध्ये ताटातील त्या लाया घेऊन ये जा बरं. तर अस्मिता म्हणते की अगं विमल करील ना ते काम. कल्पना म्हणते की अस्मिता तुझे काय हात मोडले की काय. तेव्हा अस्मिता नाविलाजाने ताट आणायला जाते तर तेवढ्यात अर्जुन सायली समोर येतो. तेव्हा हार करत असलेल्या सायलीला अर्जुन हा मदत करू लागतो. तेव्हा आता सायली कशी हार बनवत होती तसेच आता अर्जुन हार बनवू लागतो. तर आता सायली म्हणते की अहो तुम्ही प्रॅक्टिसच करता की माझा हार सुद्धा तयार झालाय. त्यानंतर सायली ही ते बनवलेले हार घेऊन दरवाजासमोर येते आणि दरवाजावरती सायली हार लटकवू लागते. पण सायलीचा काही हात पुरत नसतो. तेव्हा प्रेमाने अर्जुन हा सायलीकडे बघत असतो. तर सायली ही उड्या मारू मारू हार लावण्याचा प्रयत्न करत असते. कल्पना, प्रताप सर्वजण सायलीकडे बघत असतात. तेव्हा अर्जुन हा सायलीचे ते वागणे बघून हसू लागतो. त्यानंतर अर्जुन हा प्रेमाने एकटक नजरेने सायलीकडे बघत सायलीकडे येतो. तर पाठीमागे प्रताप, कल्पना सर्वजण आता अर्जुन सायलीकडे बघत असतात. त्यानंतर प्रेमाने सायलीच्या पाठीमागे येऊन अर्जुन हा अलगद सायलीला उचलून वर घेतो. तेव्हा सायली ही अवाक होऊन अर्जुनकडे बघू लागते. तर इकडे कल्पना, अश्विन सर्वजण खुश झालेले असतात. तेवढ्यात पाठीमागून पूर्णाजी तिथे येत अर्जुन आणि सायलीचा तो प्रकार बघते. सायली म्हणते की अहो तुम्ही काय करताय, सर्वजण बघतात ना. तर अर्जुन म्हणतो की तुझा हात पोचत नव्हता ना म्हणून मी तुला उचललंय आणि लाव पटकन हार. तर सायली हार लावू लागते. तेवढ्यात पूर्णाजी म्हणते की काय चाललंय हे. तर अर्जुन हा पूर्णाजीकडे बघत सायलीला खाली उतरवतो. इकडे आता झोपलेली तन्वी विचार करते की अर्जुन आणि सायलीचा नक्कीच काहीतरी पुरावा अस्मिताच्या हाती लागला असेल. ते खरे नवरा बायको नाहीत हे आता लवकरच सिद्ध होईल आणि हा पुरावा म्हातारीच्या तोंडावर फेकून मारला तर काय होईल असे आता तन्वी विचार करते. लगेच तन्वी ही सुभेदारांच्या घरी येते आणि तो मोबाईल सर्वांच्या समोर दाखवते. तेव्हा अर्जुन आणि सायलीचे खरे नाते नवरा बायकोचे नसल्याचे आता सर्वांच्या समोर आलेले असते. तर लगेचच विमलच्या डोळ्यात पाणी आलेले असते. तेव्हा पूर्णाजी ही खाली मान घालते आणि पूर्णाजीचा चेहरा रागाने लालबुंद झालेला असतो. ते व्हिडिओ बघून तन्वी म्हणते की हे अर्जुन आणि सायली खरे नवरा बायको नाहीत, फक्त ते थापा मारत होते. तन्वी म्हणते की या व्हिडिओमध्ये सायलीने कबूल केलं की ती या घरात फक्त स्वार्थासाठी आहे. तेव्हा तन्वी म्हणते की सायली आणि अर्जुनमध्ये कोणतंच नातं नाहीये. तर शी शी असं म्हणत अस्मिता म्हणते की मला तर फार लाज वाटते की आपण याच्या नाटकाला कसं फसलो ते. पूर्णाजी म्हणते की फसलो जरी असलो तरी ते जास्त दिवस टिकून राहत नाही. तेव्हा आता या मुलीचा सुभेदाराच्या घराशी काही संबंध नाहीये. पूर्णाजी म्हणते की आत्ताच्या आत्ता हिने इथून निघून जावं. तेव्हा हात जोडून सायली म्हणते की पूर्णाई असं करू नका. तर पूर्णाजी म्हणते की निघ म्हटल्यावर निघायचं आणि पूर्णाजी सायलीचा हात धरून तिला बाहेर ढकलते. तेव्हा हात जोडून सायली म्हणते की पूर्णाजी मला असं बाहेर काढू नका. तेव्हा प्रताप म्हणतो की ही मुलगी विश्वासघातकी आहे. चेहरा जरी भोळा असला ना तरी हिच्या मनात कपटच भरलंय फक्त. अश्विन म्हणतो की तुला आमच्या भावनांशी खेळायला कसं काही नाही वाटलं. तर सायली हात जोडून अर्जुनला म्हणते की अहो तुम्ही तरी काहीतरी बोला, फक्त मला एक संधी द्या. तर पूर्णाजी म्हणते की आता तुझा या घराशी संबंध संपलाय. तुझा आता या घराशी संबंध संपला असल्याचे बोलून पूर्णाजी हा दरवाजा बंद करून घेते. त्यानंतर पूर्णाजी हसतच तन्वीकडे बघते आणि म्हणते की आता माझ्या अर्जुनचं लग्न ह्या तन्वीशी होईल. तर अस्मिता टाळ्या वाजवते. तेव्हा अर्जुन म्हणतो की पूर्णाजी मी अगोदरच तुझं हे ऐकायला हवं होतं आणि तन्वीशी लग्न करायला पाहिजे होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आमच्या लग्नाची तयारी करा ना. तर सर्वजण हसू लागतात. तर इकडे बेडरूममध्ये स्वप्न बघत असलेली तन्वीसुद्धा लगेचच हसत म्हणते की करा करा आमच्या लग्नाची तयारी करा. आणि हे फक्त तन्वीने बघितलेले स्वप्न आणि तिचा भास असतो. तेवढ्यात रविराज तिथे येतो आणि म्हणतो की अगं तन्वी कुणाला फोन लावतेस. तर तन्वी म्हणते की बाबा आज दसरा आहे ना, तेव्हा दसऱ्याची तयारी करायला सांगत होते. रविराज म्हणतो की तन्वी आज दसरा आहे असं काय करते, किती वाजले, चल बरं लवकर तयार होऊन खाली ये. तर तन्वी हसतच म्हणते की आलीच बाबा मी. तर इकडे पूर्णाजी आता खाली उतरवलेल्या सायलीकडे बघते आणि अर्जुनला म्हणते की घरातल्या मोठ्यांशी कसं वागायचं हे तुला शिकवलं नाही का रे अर्जुन. तर पूर्णाजी म्हणते की नाही तर तू तुझे संस्कार विसरला का. तेव्हा अर्जुन म्हणतो पूर्णाजी मी फक्त सायलीला. तर लगेचच पूर्णाजी म्हणते एक शब्द बोलू नकोस, काही गोष्टी ह्या जगाच्या बाजूला करायच्या असतात हे तुला समजत नाही का.
त्या गोष्टी चार भिंतीच्या आत करायच्या असतात याची तुला अक्कल पाहिजे होती, पण तुला तर तुझी आबरूच चव्हाट्यावर मांडायची असते. अशा शब्दात आता पूर्णाजी अर्जुनला बोलू लागते. पोट करत पूर्णाजी सायलीला म्हणते की या घराच्या पायऱ्या उतरून जेव्हा तू खाली येशील ना, तेव्हा या घरात 4 माणसं राहतात हे लक्षात ठेवायचं. अस्मिता म्हणते की पूर्णाजी अर्जुनला सततच दिखावा करण्याची सवयच आहे. अस्मिता म्हणते की इथं मम्मा बसले, डॅड बसले आणि मी सुद्धा आहे, तरी या दोघांना कशाचीच लाज नाही. तर कल्पना म्हणते अस्मिता तुला कोणी विचारलं होतं का? तर पूर्णाजी म्हणते की सणाच्या दिवशी माझा राग वाढवू नका, चला आपापल्या सर्वजण कामाला लागा. तेव्हा अर्जुन हा सायलीच्या हातातील हार दरवाजाला लावतो. तर आता इकडे अर्जुन हा घराच्या बाहेर जाताच अस्मिता हा सर्वांचा डोळा चुकून पटकन अर्जुनच्या बेडरूममध्ये येते आणि दरवाजा बंद करून घेते. पण अस्मिता जात असताना सायलीचे लक्ष मात्र अस्मिताकडे जाते. त्यानंतर पटकन अस्मिता ही तिचा मोबाईल हा अर्जुनच्या बेडरूममध्ये घेऊन पायऱ्या उतरून खाली येते. तर सायली ही अस्मिताला बघत असते आणि पळतच अस्मिता ही दरवाजाच्या बाहेर जाते. तर आता अस्मिता तिच्या बेडरूममध्ये येते आणि तो मोबाईल चेक करू लागते आणि म्हणते की असं कसं झालं, यामध्ये तर एकही व्हिडिओ शूट नाही झाला. तेवढ्यात सायली ही अस्मिताच्या दरवाजाजवळ येऊन अस्मिताचे बोलणे ऐकते. तर लगेचच सायलीच्या डोळ्यासमोर सर्व चित्र येतं. अर्जुन आणि सायली बेडरूममध्ये असताना सायली म्हणते की अस्मिताईचं एवढं काय तुमच्यासोबत काम होतं की ज्या डायरेक्ट बेडरूममध्ये आल्या? तर अर्जुन म्हणतो की नाही, माझं काहीच काम नव्हतं. तर सायली म्हणते की असं कसं, तुम्हाला शोधत शोधत तर त्या आपल्या बेडरूममध्ये आल्या होत्या. तुम्ही स्टडी रूममध्ये असल्याचे मीच त्यांना सांगितलं होतं. तर अर्जुन म्हणतो की अस्मिताई स्टडी रूममध्ये मला भेटायला नव्हती आली. तर अर्जुन म्हणतो की जाऊ द्या सायली, मला ते पुस्तक द्या. तर अर्जुनचे पुस्तक देण्यासाठी सायली ही त्या कपाटाकडे येते. तेवढ्यात सायलीला अस्मिताने ठेवलेला तो मोबाईल दिसतो. तर लगेचच तो मोबाईल घेत सायली त्याचा कॅमेरा बंद करते आणि आपण अर्जुन सरांसोबत जे जे बोललो होते त्या व्हिडिओमध्ये सेव्ह झाल्याचे आता लगेच सायली समोर येते आणि लगेचच सायलीने तो व्हिडिओ डिलीट मारलेला असतो. हे सर्व आता सायलीच्या डोळ्यासमोर येते. तेव्हा इकडे अस्मिता पटकन आता तिचा मोबाईल घेते आणि तन्वीला फोन लावू लागते. तर आता तन्वी काही फोन उचलत नसते. तेव्हा अस्मिता म्हणते की आता तन्वीला भेटूनच इथे झालेली सर्व गडबड आणि हकीकत सांगावी लागेल. पटकन अस्मिता तिची बॅग घेऊन जाऊ लागते. तेवढ्यात दरवाजा उघडून सायली तिथे येते आणि म्हणते की एवढ्या गडबडीत कुठे निघालात अस्मिताई? तर अस्मिता म्हणते तुला काय करायचं? सायली म्हणते की अहो तसं नाही, पण घरात दसरा आहे, एवढा मोठा सण असताना बाहेर कुणी जात नाही म्हणून विचारलं. अस्मिता म्हणते की मी जाते आणि मी कुठेही जाईन आणि कधीही जाईन, तुला काय करायचंय? अस्मिता निघून गेल्यानंतर लगेचच सायली ही अस्मिताच्या बेडरूममध्ये कॅमेरा ऑन करून तिचा मोबाईल हा व्हिडिओ काढण्यासाठी लपून ठेवते. इकडे आता अस्मिता ही घराच्या बाहेरून जाऊ लागते. तेवढ्यात इकडे प्रियासुद्धा अस्मिताचा फोन बघून लगेचच अस्मिताला कॉल करते. अस्मिता म्हणते की अगं कधीपासून मी तुला फोन लावण्याचा ट्राय करते. हसतच तन्वी म्हणते की बोल ना बोल, काय झालं, मिळाला का व्हिडिओ? तन्वी म्हणते की मिळाला का पुरावा आणि काय काय सुरू झालं आणि काय काय मिळालं आपल्याला? तर अस्मिता म्हणते काहीच नाही मिळालं आपल्याला, शून्य. तर तन्वी म्हणते म्हणजे? तेव्हा घडलेली सर्व हकीकत आता अस्मिता ही तन्वीला सांगते. तन्वी म्हणते की असं कसं झालं, कॅमेरा ऑन करायला कशी विसरली तू? तेव्हा अस्मिता म्हणते तुला काय मी मूर्ख वाटलं का, मी माझ्या हाताने कॅमेरा ऑन केला होता. तन्वी विचार करते ही अस्मिता तर मूर्खाची महाराणी आहे. तर तन्वी म्हणते जाऊ दे अस्मिता, तू एवढा विचार करू नकोस. तर आता इकडे फोन ठेवताच अस्मिता विचार करते की माझा प्लॅनही फ्लॉप झालाय आणि माझं डोकंही गरम झालं. मस्तपैकी आता रूममध्ये जाते आणि AC लावून फक्त बसते. तर इकडे आता अस्मिता येत असताना सायली अखेर तिने लपून ठेवलेला अस्मिताच्या रूममधील मोबाईल काढू लागते. तेव्हा ते बघताच अस्मिता म्हणते की तू माझ्या रूममध्ये येऊन मोबाईल लपवला होता की, आणि त्याचा कॅमेरासुद्धा ऑन केला होतास तू, असं का केलं सांग ना? तर अर्जुन हा दरवाजापाशी येऊन त्यांचे बोलणे ऐकू लागतो. तेव्हा मग सायली म्हणते की अस्मिताई, मग तुम्ही आमच्या रूममध्ये येऊन तुमचा मोबाईल आमच्या रूममध्ये कॅमेरा ऑन करून का ठेवला होता? तेव्हा सायली म्हणते की तुम्हाला असं आमच्या रूममधील काय बघायचं होतं? आमच्या रूममध्ये मोबाईल ठेवून तुम्ही त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला, असं तुम्हाला काय सिद्ध करायचं होतं? ते ऐकून आता अस्मिताला मोठा धक्का बसतो आणि मग मी सुद्धा तुमच्यासारखं केलं तर कुठे काय बिघडलं? तेव्हा आता अस्मिताला सायलीने टीट फॉर टॅट केलेलं असतं आणि अस्मिताचा सगळा प्लान धुळीला मिळवलेला असतो. तर कशी वाटली सायलीची हुशारी ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.